नमस्कार. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये निवडणुका आहेत. प्रत्यक्षात 15 जानेवारीला मतदान होणार आहे, मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी. या पार्श्वभूमीवर चेकमेट टाइम्सच्या माध्यमातून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा कार्यक्रम आपण घेतोय. कोण करणार कोणाला चेकमेट. तर यामध्ये आज आपल्याबरोबर आहेत सायलीताई रमेशभाऊ वांजळे, ज्या पुणे महानगरपालिकेतील सर्वात तरुण नगरसेविका म्हणून ज्यांची ख्याती पूर्ण पुणे शहरात आहे. स्वर्गीय सोनेरी आमदार रमेशभाऊ वांजळे यांच्या त्या कन्या आहेत. ताई, तुमचं चेकमेट टाइम्समध्ये खूप सारं स्वागत. धन्यवाद. ताई, खरं तर पहिलं तर तुमचं आता मागच्या वेळेस आपला काही योग नाही आला. तुम्ही पहिल्यांदा सर्वात तरुण नगरसेविका म्हणून पुणे महानगरपालिकेमध्ये निवडून गेलात. मात्र तुमचा राजकारणात प्रवेश कसा झाला, काय सांगाल? राजकारणात प्रवेश जर सांगायचं झालं तर 2017 साली मी नुकताच MA चा पेपर दिला होता आणि योगायोगाने म्हणायला हरकत नाही, योगायोगाने राजकारणामध्ये प्रवेश झाला. असं काय मनामध्ये कधी वाटलं नव्हतं की आपण बाबा राजकारणात येऊ किंवा आपण एखादी नगरसेविका होऊ किंवा काय होऊ. ती संधी चालून आली आणि मग त्या संधीच्या स्वरूपाने माझ्या कुटुंबाकडून तो डिसिजन घेतला गेला आणि मग त्या ठिकाणी आम्ही राजकारणामध्ये आलो, म्हणजे मी राजकारणामध्ये आले. बरं, म्हणजे 2017 साली तुम्ही पहिल्यांदा नगरसेविका म्हणून निवडून गेलात. ताई, नगरसेविका म्हणून निवडून गेल्यानंतर पहिलं काम तुम्ही कोणतं केलं, की ज्या मुद्द्यावर तुम्ही पहिला हात घातला, विकासाचं काम ज्याला आपण म्हणतो, तर पहिलं काम तुमच्या यातलं कारकिर्दीतलं सुरुवातीचं पहिलं काम कोणतं आहे? आता खूप सारी आहेत, असं काय आपण नाही सांगू शकत की पहिलं कुठलं. सगळ्याच मुद्द्यांना सरसकटच हात घातले आम्ही. त्याच्यामध्ये ड्रेनेज असू द्या, रस्ते असू द्या, शाळा असू द्या, लर्निंग स्कूल आपण जे बांधतोय ती असू द्या, आपला फुटपाथ असू द्या, पाण्याची टाकी असू द्या, सगळे ॲट अ टाइम सायमल्टेनियसली सगळेच चालू केले आपण. अच्छा, म्हणजे नवीन नगरसेविका असताना सुद्धा अनेक आघाड्यांवर एकदमच सुरुवात केली तुम्ही. तर आता तुम्ही आता ही सगळी कामाची यादी जरी सांगितली तरी माणसाची पहिली गरज अन्न, वस्त्र, निवारा. यामध्ये अन्न जे शिजवण्यासाठी पाणी लागतं, त्या पाण्याच्या गरजांसाठी तुम्ही काय केलं? तर पाण्यासाठी आपण त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी पाण्याच्या समस्या होत्या, तर प्रभागामध्ये फिरत असताना अशा काही गोष्टी लक्षात आल्या की बाबा जो आपला गणपती माथ्याचा, न्यू आयरेगावचा, गणेशपुरीचा जो काही परिसर आहे, त्या परिसरामध्ये खूप समस्यांना पाण्याला सामोरे जावं लागत होतं लोकांना. तर आपल्या पुणे महानगरपालिकेमधले 24/7च्या अंतर्गत काही पाण्याच्या टाक्या या सँक्शन झाल्या होत्या. तर त्या सँक्शन टाक्यांपैकी एक प्रकल्प जो होता तो आपल्या न्यू आयरेगावमध्ये त्या ठिकाणी होता. तर त्याचा फॉलोअप आम्ही त्या ठिकाणी घेतला आणि मला सांगायला अत्यंत आनंद या गोष्टीसाठी होतोय की ही आपली पुणे महानगरपालिकेतली पहिली पाण्याची टाकी आहे की जिचं उद्घाटन हे कोविडच्या काळामध्ये झालेलं आहे आणि तिला कुठल्या तरी व्यक्तीचं नाव दिलेलं आहे, आमदार रमेशभाऊ वांजळे जलकुंभ हे असं नाव त्या ठिकाणी देऊन तिच्या चारी बाजूनी त्याचं 3D पेंटिंग त्या ठिकाणी आपण काढलेलं आहे. तर ही पहिली पाण्याची टाकी अशी होती की जिचं 10 लाख लिटरची पाण्याची टाकी आपली, जिचं डिस्ट्रीब्युशन झालं, जिचं मीटर झाले, ज्या काय तांत्रिक अडचणी त्या ठिकाणी पाण्याची लाईन टाकण्यासाठी आपल्याला येत होत्या त्या सगळ्या आपण त्या ठिकाणी सॉल्व्ह करत करत पाण्याची टाकी उभारली. तिचं उद्घाटन देखील कोविड नंतर त्या ठिकाणी आपण इमिजिएटमध्ये करून पुणे महानगरपालिकेतला तो आपण हे केलं की बाबा हालाकी 2.5 वर्षात आपण ती एवढी भव्य दिव्य अशी टाकी त्या ठिकाणी उभारली. अच्छा, म्हणजे लक्षात येऊ शकतं. म्हणजे मला आश्चर्य वाटतंय, कोविडमध्ये सगळं जग थांबलेलं असताना नाही आपलं काम तसंच होतं, म्हणजे काम सुरू होतं. म्हणजे कोविडचे जो कालावधी होता, लॉकडाऊन होतं, लॉकडाऊन उठल्यानंतर तत्काळ टाकीचं उद्घाटन झालं. म्हणजे एक लक्षात घेऊ शकतो आपण की कोविडमध्ये सुद्धा ताईंच्या विकासाचा जो वारू होता तो थांबला नव्हता. ती टाकीचं काम चालू होतं आणि ती टाकी पूर्णत्वास जाऊन त्यानंतर लगेचच उद्घाटन देखील कोविडनंतर करण्यात आलं. ताई, आता कोरोनाचा किंवा कोविडचा विषय निघला आहे. कोविड काळामध्ये अनेकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. तर कोविड काळामध्ये जनतेच्या सेवेसाठी तुम्ही काय केलं हा एक प्रश्न नक्कीच सतावू शकतो, कारण का तुम्ही नवीन होतात. मग कोविडच्या काळामध्ये काय तुम्ही नागरिकांसाठी काय सेवा उपलब्ध करून दिली होती?
कोविडचं जर सांगायचं झालं, जो फर्स्ट कोविड होता त्याच्यामध्ये मी काय असं विशेष योगदान देऊ शकले नाही, कारण माझं वैयक्तिक कारणास्तव माझं लहान बाळ होतं, नुकतंच जन्मलेलं होतं. सो फर्स्ट कोविडमध्ये तर मी काहीच केलं नाही. आणि पण माझ्या घरातली जी काही माझी मंडळी होती, माझ्या ऑफिसचा जो काही स्टाफ होता, ते सगळेजण वेळोवेळी माझ्या संपर्कात होते आणि ज्या काही अडचणी ज्या ज्या ठिकाणी फोनवर आपण ज्या सॉल्व्ह करू शकत होतो किंवा ते स्वतः त्या ठिकाणी जाऊ शकत होते, मग त्याच्यामध्ये धान्य किट वाटप असेल, जे काय आमचा मयुरेश दादा होता, ते सगळेजण म्हणजे काम काही थांबलेलं नव्हतं, फक्त मी त्या ठिकाणी पोचू शकत नव्हते. पण सेकंड कोविडमध्ये त्या ठिकाणी मी स्वतः ऑफिसमध्ये बसून ज्या ज्या ठिकाणच्या ज्या ज्या समस्या त्या ठिकाणी येत होत्या त्या आम्ही त्या ठिकाणी लोक पाठवून, मग त्याच्यामध्ये काही असू दे, औषध फवारणी असू दे, मास्क वाटप असू दे, औषधं वाटप असू दे, किट वाटप असू दे, किंवा कुठल्या ठिकाणी पेशंटला उचलायचं असेल तर कोणी लोक अवेलेबल नाही जरी झाली तरी माझ्या ऑफिसच्या लोकांनी, म्हणजे रवी काका असेल किंवा यांनी सगळ्यांनी स्वतः त्या ठिकाणी त्या पेशंटला उचलून हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी नेण्याची सोय सगळ्या माझ्या ऑफिसच्या मंडळींनी केलेली आहे. तर मला सांगायला म्हणजे खूप, आपण म्हणतो ना की जेव्हा आपण एखादी गोष्ट खूप चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करायचा किंवा एक चांगल्या प्रकारे आपण त्या ठिकाणी एखादा प्रण घेतो समाजासाठी, समाज हितासाठी, लोकोपयोगीसाठी काहीतरी करण्याचा, तर परमेश्वराला देखील प्रत्येकाच्या जीवाची त्या ठिकाणी काळजी असते. तर ह्या कोविडमध्ये इतकं सगळ्या गोष्टी फिरून सुद्धा माझ्या एकाही स्टाफला त्या ठिकाणी कोविड झालं नाही. त्यांनी इंजेक्शन जे आहे ते देखील घेतलेलं नाही, किंवा मला पण कधीच कोविड झालं नाही, माझ्या बाळाला पण त्या ठिकाणी कधीही कोविड झाला नाही, आम्ही इंजेक्शन घेतलेलं नाही. म्हणजे लोकांची सेवा करण्याचा जो संकल्प घेतला, बाकी सगळ्यांना कोविड झाला जे घरात बसून होते, पण आम्हाला कधीच कोविड झाला नाही. आपण लक्षात घेऊ शकतो की लोकांची सेवा करण्याची उर्मी अंगात असावी लागते आणि त्या उर्मीमुळे यांना कोविडने स्पर्श केला नाही. या कोविडमध्ये ताई सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न उभा राहिला की तो आरोग्याशी संबंधित होता. सॅनिटायझर, औषधं, किट, मास्क या सगळ्या गोष्टींचं वाटप झालं, ठीक आहे, पण नागरिकांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं तितकंच गरजेचं होतं. आणि त्या नागरिकांच्या आरोग्यासाठी तुम्ही काय काम केलं आत्तापर्यंत, म्हणजे तुमच्या कारकिर्दीमध्ये, त्याबद्दल काय सांगू शकाल का? मला असं वाटतं की जर व्यक्तीचं आरोग्य चांगलं असेल तर व्यक्ती काहीही कुठल्याही गोष्टी करू शकते, खूप चांगल्या प्रकारे स्वतःला डेव्हलप करू शकते. तिचं आरोग्य जर चांगलं तर ती सगळं काही करू शकते. आणि आमच्या वडिलांनी देखील आरोग्याला खूप महत्त्व दिलं होतं. ते स्वतः खूप, ते पैलवानकी क्षेत्रामध्ये असल्यामुळे त्यांचं ते नित्यनियमाने सगळ्या गोष्टी चालायच्या. ते माळकरी देखील होते, आम्ही देखील माळकरी आहोत. सो सांगायचं तात्पर्य याच्यातून एवढंच होतं की त्याच्यासाठी आपण एक गणपती माथापासून ते शिंदपुल्यापर्यंत 1 किलोमीटरचा सुंदर असा जॉगिंग ट्रॅक त्या ठिकाणी केला आहे. त्याच्यानंतर त्याला छान असे डेकोरेटिव्ह पोल लावलेले आहेत, ओपन जिम लावलेले आहेत, आणि आपलं जे स्मृतिवन आहे त्या स्मृतिवनला देखील आपण त्या ठिकाणी ओपन जिमचं साहित्य, कारण त्या ठिकाणी बरेचसे नागरिक आपले चालायला जातात आणि ते चालायला जात असताना त्यांच्याकडून अशी डिमांड आली की ताई आम्हाला थोडंसं ओपन जिमचं साहित्य या ठिकाणी तुम्ही उपलब्ध करून द्या. तर ते ओपन जिमचं साहित्य देखील आपण त्या ठिकाणी बसलो आहे. तर मला सांगायला अत्यंत आनंद या गोष्टीचा होतोय की आपला फुटपाथ जो आहे तो असा फुटपाथ आहे, पुणे शहरातला असा फुटपाथ आहे की त्याचा यूज सगळ्यात जास्त त्या ठिकाणी केला जातो. 3,000 ते 4,000 पब्लिक हे त्या फुटपाथचा लाभ घेत असतात, सकाळी पहाटे 4 पासून ते संध्याकाळपर्यंत. सर मग असं फुटपाथ आपण त्या ठिकाणी केला आणि ओपन जिमचा देखील सगळे नागरिक खूप चांगल्या प्रकारे, चांगला रस्ता आपण त्या ठिकाणी तो डेव्हलप केला. म्हणजे साधारण 1 किलोमीटरचा हा फुटपाथ नागरिकांच्या वापरामध्ये आहे. त्याचप्रमाणे आपण आरोग्यासाठी आपण त्या ठिकाणी लोकांना नाही तर आपल्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांचं गुडघेदुखी, पाठदुखी जे काही असेल त्याच्यासाठी ज्या काही उपाययोजना त्या ठिकाणी आपण करू शकतो. त्याच्यानंतर रक्तदान शिबिर, त्याच्यानंतर आपण मोफत नेत्र तपासणी आणि मोफत चष्मे वाटप. आणि ती नेत्र तपासणी करत असताना जर एखाद्या माझ्या वृद्ध नागरिकाला त्या ठिकाणी जर मोतीबिंदू हा आढळला तर त्याचं ऑपरेशन देखील आपण त्या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट केलेलं आहे. तर अशा विविध प्रकारच्या आपण त्या ठिकाणी शिबिरं गेले सातत्याने 7 वर्ष झाले त्या ठिकाणी आपण राबवतोय. याच्यामध्ये तुम्ही स्मृतिवनाबद्दल सांगितलं. स्मृतिवन म्हणजे ऑक्सिजनसाठी आपल्या वारजेला एक पर्वणी ठरलेलं आहे. स्मृतिवन म्हणजे या ऑक्सिजन मिळण्यासाठी आता वृक्षारोपण वगैरे तर सगळेच करतात, तुम्ही केले असेल, काय सांगाल? वृक्षारोपण म्हणजे आपण शिंदे पुलावर अख्खी जी झाडं लावली आहेत ना ती आपल्या संत निरंकारी मंडळातल्या सगळ्या माझ्या महिलांनी त्या ठिकाणी लावलेली आहेत. म्हणजे
त्या महिलांतर्फे जोपर्यंत झाडाला पालवी फुटत नाही तोपर्यंत ती रोपटी लावल्यानंतर त्या प्रत्येक महिलेने एकेका रोपट्याची जगवण्याची सगळी काळजी घेतली. जर तुम्ही आपल्या शिंदे पुलावर कधी गेला तर ती झाडं आता खूप मोठी झालेली आहे. तर 7 वर्ष दत्तक घेतल्यासारखं त्यांनी केलं आणि 7 वर्ष नंतर म्हणजे सांगायला हे गोष्टीचा आनंद आहे की बाबा आधी कुठेच तिथे ग्रीनरी नव्हती, आता तुम्ही जाऊन बघू शकता की तिथे ग्रीनरी किती चांगल्या आठवतंय मला त्या रस्त्याच्या सुरुवातीला ओसाड सगळा प्रदेश ओसाड होता होता. आणि आता त्यामध्ये बदल झालाय. आता हे पाणी झालं, त्यानंतर आरोग्यविषयक कोविडचा विषय, पण ताई वारशामध्ये ट्रॅफिकची समस्या खूप मोठी आहे. रस्त्यांची रुंदीकरण झालेली नाही आहेत. मग आणि असं असताना तुम्ही रस्त्यांची कामं होणं गरजेचं होतं. मग तुम्ही कसा त्याच्यावर काम केलंय, रस्त्यांबद्दल काय तुमच्या कारकिर्दीचा अनुभव एकूणच? जेव्हा म्हणजे मला असं वाटतं की प्लॅन ए जर वर्क करत नाही आहे तर दे शुड बी रेडी, वी शुड बी रेडी फॉर प्लॅन बी. तर प्लॅन बी आम्ही असा त्या ठिकाणी केला होता की ए तयार करत असताना की आपलं जे रस्ता रुंदीकरणामध्ये ज्या ज्या माझ्या शेतकरी लोकांच्या जागा जात होता, त्यांचे जे काही मागणी होत्या, जे काही डिस्प्यूट महानगरपालिकेमध्ये होते किंवा ज्या काही गोष्टी होत्या त्या तर एक सायमल्टेनियसली चालूच आहेत. पण त्याच्या व्यतिरिक्त कुठेतरी आपण आणि काय उपाययोजना करू शकतो त्याच्यासाठी आपण आपले मुंबईचे ट्रॅफिकचे मेन जे होते कन्सल्टंट की ज्यांनी खूप वर्ष काम केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी ते आता रिटायर्ड आहेत, डॉक्टर शंकरजी विश्वनाथम. त्या ठिकाणी त्यांना मी सरांना रिक्वेस्ट केली की सर तुम्ही इथे या, आणि त्यांनी असे बरेचसे पुणे शहरातले असे जे प्रॉब्लेम्स होते ट्रॅफिकशी रिलेटेड, तर पुणे युनिव्हर्सिटीचा प्रॉब्लेम देखील त्यांच्या मार्गदर्शनाखाली सॉल्व्ह केला गेला होता. तर या वार्जेसाठी देखील आपण त्यांना इन्व्हाइट केलं. त्यांनी त्याचा सगळा सर्वे केला, त्यांनी एक अहवाल तयार केला. त्या अहवालामध्ये त्यांनी असं सांगितलं की चौधरी शाळेपासून ते गणपती माथ्यापर्यंत एक जर अंडरपास त्या ठिकाणी आपण केला आणि जर ट्रॅफिकचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते जर खूप चांगल्या प्रकारे केलं तर आपण हा प्रॉब्लेम बऱ्यापैकी सॉल्व्ह करू शकतो. पण मला नंतर ना अशा काही गोष्टी लक्षात आल्या की हे जे अंडरपास करणं हे खूप लेंदी प्रोसेस आहे, हे 4 ते 5 वर्ष वेळ खाऊ प्रोसेस आहे. तर आपल्याला पटपट काय उपाययोजना करता येतील. तर त्याच्यासाठी मी त्या ठिकाणी आपल्या सह्याद्री संकुलपासून ते खानवस्तीपर्यंत शिंदे पुलापर्यंतचा जो कॅनल रस्ता आहे तो त्या ठिकाणी आपण डेव्हलप करायला असं चालू केला. टप्प्याटप्प्यांमध्ये जसं त्याला फंडिंग्स पडत होते, जसं बजेट मिळत होतं, तसं आपण टप्प्याटप्प्यात तो रस्ता देखील केला. मला खूप चांगला आठवते की मागच्याच वर्षी आपण त्या ठिकाणी ड्रेनेज लाईन तयार करण्यासाठी तो रस्ता आपण म्हणजे त्या ठिकाणी काम चालू होतं आणि अर्धा रस्ता हा बंद होता. अर्धा रस्ता बंद असताना स्वतःहून मला नागरिकांचे फोन येते की ताई काही करा हे ट्रॅफिक, कारण सगळा ट्रॅफिकचा जो लोड होता तो इकडच्या भागात येत होता आणि त्यांनी शिवण्यापर्यंत सगळं ट्रॅफिक हे होत होतं. तर मग सगळ्या नागरिकांचा मला त्या ठिकाणी होतं की तो काही करा पण फास्ट स्पीडमध्ये तो रस्ता करून द्या. त्याच्यानंतर कळालं की बाबा ह्या रस्त्याचं खरंच किती महत्त्व आहे आपल्या कॅनल रस्त्याचं, आपल्या ट्रॅफिकचं जे डायव्हर्जन आहे ते देण्यासाठी. तर हा तसा कॅनल रस्ता त्या ठिकाणी आपण हातामध्ये घेतला. तसंच शिंदे पुलापासून ते जे कोंडवापर्यंतच्या ज्या काही ट्रॅफिकच्या समस्या होत्या त्याच्यासाठी देखील आपण पर्यायी रस्ता म्हणून त्या ठिकाणी शिंदे पुलापासून ते कोंडवापर्यंतचा जो कॅनल रस्ता आहे तो देखील तयार करावा, याच्यासाठी देखील पाठपुरावा आपण केला. काही टप्प्यांमध्ये मी त्या ठिकाणी पाठपुरावा केलेला. त्याच्यामध्ये आत्ता जो मेन दांगड चौकापासून तो जो रस्ता आहे तो जो व्हावा याकरिता बजेटची उपलब्धता त्या ठिकाणी व्हावी याकरिता मी पाठपुरावा केला. त्याचे सगळ्या ज्या काही गोष्टी त्याला बजेट देखील पडलेलं आहे, त्याची वित्तीय मान्यता देखील झालेलं आहे, वर्क ऑर्डर देखील झालं आहे. येत्या थोड्या दिवसामध्ये आपलं इलेक्शनचं झालं की आपण त्या ठिकाणी तो रस्ता देखील चालू करणार आहोत. तर कुठेतरी आपलं काम जर अडतंय तर ते काम न अडता आपण त्याच्यावर टू बी कंटिन्यूड उपाययोजना त्या ठिकाणी केल्या पाहिजेत. तर त्या उपाययोजना करण्यासाठी मी ट्रॅफिकसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. बरं, म्हणजे एकूणच आपण म्हणतो ते दांगड पाटील नगर इंडस्ट्रियल एरिया त्याचं सगळं ट्रॅफिक रामनगरमधून कॅनल रस्त्याने आता डायव्हर्ट होऊन आल्यामुळे समजा सपोज या रोडचं थोडंसं ट्रॅफिक कमी झालं पण आता भविष्यात आणखीन रुंदीकरण होणं गरजेचं आहे. आता खरं तर सगळ्यात सुरुवातीला घ्यायला पाहिजे होता प्रश्न, मग महानगरपालिकेत सत्ता नसल्यामुळे फंडिंग तुम्हाला कमी पडत होतं का आणि म्हणूनच तुम्ही भाजपामध्ये प्रवेश केला का काय, असा एक प्रश्न ह्याच्यामुळे उपस्थित होतोय मला. तर कारण का सगळ्यात सुरुवातीला खरं तर प्रश्न ताईंना हा विचारणं गरजेचं होतं की ताईंनी आत्ताच भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे आणि भाजपामध्ये प्रवेश करण्याचं कारण काय. ॲक्च्युली निधीची कमतरता किंवा कधी मला नाही जाणवली, कारण मला माहीत होतं
एखादी गोष्टीसाठी आपल्याला बजेट पाहिजे तर ते सत्तेत नसताना देखील कशा पद्धतीने आणायचं आणि कशा पद्धतीने अधिकाऱ्यांना आपलं म्हणणं पटवून द्यायचं. सो सत्तेसाठी, निधीसाठी, या गोष्टींसाठी मी नक्कीच भाजपमध्ये त्या ठिकाणी गेलेली नाही आहे. तर भाजपमध्ये जाण्याचं एकमेव कारण फक्त एवढंच होतं की ज्यावेळेस आम्ही प्रभागामध्ये त्या ठिकाणी हाऊस टू हाऊस करत होतो, गेले 2 महिने झाले आम्ही हाऊस टू हाऊस करतो, म्हणजे आधीपासून देखील करत आहोत. ते करत असताना माझ्या माता भगिनींचं आणि माझ्या सहकाऱ्यांचं असं म्हणणं आलं की ताई, जर तुम्ही BJPमध्ये गेला तर त्याचा कदाचित अधिकाधिक फायदा, म्हणजे सत्ताधारी पक्षाकडे जर तुम्ही गेला तर त्याचा कदाचित जास्तीत जास्त फायदा हा आम्हाला सगळ्यांना होईल. सो कुठेतरी तुम्ही तो निर्णय घ्यावा. आणि मला असं वाटतं की आमच्या वडील त्या ठिकाणी गेल्यानंतरनं आज जे काय मी तुमच्या सगळ्यांसमोर त्या ठिकाणी उभी आहे, केवळ माझ्या वारजे, मावाडी, रामनगर, न्यू आयरेगाव या सगळ्या माझ्या मायबाप जनतेमुळे, माझ्या सगळ्या सहकाऱ्यांमुळे, माझ्या संपूर्ण माता भगिनींमुळे आणि त्यांच्या आशीर्वादांमुळे. तर कुठेतरी त्यांनी दिलेला सल्ला हा त्या ठिकाणी ऐकणं, आत्ता याच्या मागे देखील ऐकत होतो आणि इथून पुढे देखील आपण ऐकणं हे मला कुठेतरी गरजेचं वाटलं. त्याच्यामुळे त्यांच्या सल्ल्याने, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा त्या ठिकाणी निर्णय घेतला. अच्छा, म्हणजे एकूणच नागरिकांच्या भावनांचा विचार करत तुम्ही हा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. तर आता पण महत्त्वाचे अनेक विषय असतात. तर त्यातलं जसं आता तुम्ही मला सांगितलं की रस्त्याचा विषय झालेला आहे, आरोग्याचा विषय. तर या रस्त्याबरोबरच आता तुम्ही या NDA रोडला सायमल्टेनियस जो रस्ता आहे, पर्यायी रस्ता म्हणून ज्याला बघितलं होतं, त्या रस्त्याचं सांगितलं. त्याचवेळी आपल्या सगळ्यात जास्त कंजेशन आता जे दिसतंय, ज्या रस्त्यामुळे आपल्या वारजेची तसं प्रगती झालं असं म्हणू शकतो आपण, की तो रस्ता कात्रज देव रोड बायपास जो हिंजवडीला जोडतो. खूप मोठ्या प्रमाणात ITNs त्या रस्त्याने जात असतं आणि त्या रस्त्याला देखील वाहतूक कोंडीची खूप मोठी समस्या आहे आणि त्या समस्येला नागरिकांना सामोरं जावं लागतं. अशा वेळेस मग त्याकडे आपलं लक्ष गेलं का, किंवा त्याच्यासाठी आपण काही केलं आहे का? हां, नक्कीच आपण त्याच्यासाठी पाठपुरावा केला होता. आपण आदरणीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब, त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्याकडे देखील आपण त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा केला होता. ह्याच्यामध्ये आपण ज्या वेळेस ब्रिजचं काम चालू झालेलं होतं त्याच्यामध्ये आपण असं सांगताना आपल्या अधिकाऱ्यांना सांगताना असं आलं होतं की बाबा, वीर बाजी पासलकर चौकाचा जो ब्रिज आहे त्याचं देखील रुंदीकरण होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि आपण जसं आता म्हणतो की चांदणी चौकाचं बरंचसं ट्रॅफिक हे रिलीफ झालेलं आहे, पण वारज्यापासून जर आपण स्टार्ट झालो तर जी ट्रॅफिकला सुरुवात होती ती आपण कात्रजच्या, म्हणजे आपण कात्रजला नवले पुलापर्यंत त्या ठिकाणी ट्रॅफिक होतं. तर जो वीर बाजी पासलकर चौक जो आहे त्याचा जो ब्रिज आहे त्याचं रुंदीकरण होणे अत्यंत गरजेचं आहे. आणि ते रुंदीकरण होत असताना ज्या काही समस्या होत्या त्याच्यामध्ये आपल्या वडगावच्या परिसरामध्ये म्हणजे शेतकऱ्यांनी विरोध केला होता. त्यांच्या काही मोजणींमध्ये थोडेफार कॉन्फ्लिक्ट येत होते. तर त्याच्यासाठी आम्ही एक अधिकाऱ्यांसोबत व्हिजिट करून बाबा तुमचं म्हणणं काय, त्यांची मार्किंग, ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण पाठपुरावा केला. त्याच्यानंतर वारजे साईडला जर पाहिलं आपण तर वारजेच्या बाजूला आपली स्मशानभूमी काहीशा प्रमाणात त्या ठिकाणी जात होती. जी स्मशानभूमी आपण नुकतीच त्या ठिकाणी तयार केली होती. तर एक 5% भाग हा स्मशानभूमीचा त्या ठिकाणी जात होता आपल्या ब्रिजच्या पिलर्समध्ये. तर आपण त्याच्यासाठी त्या ठिकाणी बाबा हे जे म्हणजे अधिकाऱ्यांची त्या ठिकाणी व्हिजिट करून आपल्या पुणे महानगरपालिका असेल, NHAI असेल, हे सगळ्यांची एक संयुक्त बैठक त्या ठिकाणी घेऊन बाबा जर आमची स्मशानभूमी जाते तर त्याची डागडुजी करण्याची जबाबदारी देखील तुमचीच आहे, पण आपला रस्ता कुठे, ब्रिज कुठे अडता कामा नये. तर अशा सगळ्या विविध प्रकारच्या उपाययोजना त्या ठिकाणी आपण करत ब्रिजचं काम त्या ठिकाणी चालू केलं. आणि येत्या एप्रिलमध्ये वडगावपासून वारज्याकडे येणारा जो आहे तो ब्रिजचं काम त्या ठिकाणी पूर्ण होऊन तो नागरिकांसाठी खुला केला जाईल. अच्छा, पण आता ती स्मशानभूमी तुटते त्यात ती स्मशानभूमी खरं तर आपली आणखीन अद्ययावत होणं अपेक्षित होतं, विद्युतदाहिनी किंवा असं काहीतरी वारज्यात होणं अपेक्षित होतं. अद्याप ते झालेलं नाही. 25 वर्ष झालेत महानगरपालिकेत आपण समावेश होऊन. मग त्याचबरोबर दफनभूमीचा देखील प्रश्न आहे. मग हे मूलभूत प्रश्न आहेत खरं तर माणसाच्या आयुष्यातल्या, जीवनातले. ते सोडवण्यासाठी तुम्हाला काय वाटलं नाही की आपल्याकडं विद्युतदाहिनी असावी किंवा काय? मला असं वाटतं की बाबा माणसाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत त्या ठिकाणी मानवी जीवनावर जे काही संस्कार केले जातात त्या संस्कारांपैकी एक संस्कार म्हणजे त्याचा अंत्यसंस्कार असतो. तो जन्माला आल्यानंतर की मला असं वाटतं की त्याच्या मृत्यूनंतर
त्या ठिकाणी 13 दिवस तो आपल्यातच असतो आणि तो सगळ्या गोष्टी पाहत असतो की बाबा मी जन्माला आल्यानंतर तर सगळेजण खुश होते, पण मी गेल्यानंतर ना त्या ठिकाणी माझ्यावरचे जे काही संस्कार आहेत ते चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी केला जात आहेत का नाही. तर ती गोष्ट आपण लक्षात घेता त्या ठिकाणी आपल्या वारजेची स्मशानभूमी ही उपलब्ध तर होतीच, पण तिच्यासाठी जी काही दुरुस्ती होती, ज्या काही अत्यावश्यक गोष्टींची ग्रामस्थांकडून त्या ठिकाणी मला मागणी केली गेली ती सगळी कामं आपण त्या ठिकाणी केली. त्याच्यामध्ये फरशा होत्या, मग त्या फरशाकडून आपण त्या ठिकाणी मार्बल बसवलं किंवा शेड्स आपण त्या ठिकाणी बांधलेले आहेत. त्याच्यानंतर जे मैत चळण्यासाठी ज्या काही अत्यावश्यक पीट्स होते ते जे स्टँड्स होते ते 2च होते, तर त्याचे 4 केले आपण. शेड्स आपण सगळे नवीन केले. आपण फरशी त्या ठिकाणी चेंज केली खालची. तर जे काही स्मशानभूमी चांगल्या प्रकारे कशी करता येईल त्याच्यासाठी ज्या ज्या अत्यावश्यक गोष्टी होत्या त्या आपण त्या ठिकाणी केल्या. त्याच्यानंतरनं दफनभूमी जर बोलायचं झालं तर त्या जागेमध्ये आपण त्या ठिकाणी त्यांच्याकडून ज्या ज्या डिमांड्स केल्या गेल्या की ताई आम्हाला फुटपाथ हवा आहे, आम्हाला लाईटिंग्स हव्यात, आम्हाला कॉन्क्रिटीकरण करून हवे, आम्हाला बेंचेस हवेत, किंवा त्यांचा नमाज किंवा ते काही पठण करण्यासाठी त्यांना जी खोली लागत होती किंवा मोठं एक स्ट्रक्चर त्यांना हवं होतं, त्या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी केल्यात. त्यांच्याकडून ज्या ज्या काही डिमांड झाल्या त्या आपण त्या ठिकाणी केलेल्या. तर मला असं वाटतं की केवळ समाजामध्ये समाजामध्ये आपण काम करत असताना कुठलाही जात धर्म पंथ त्या ठिकाणी या गोष्टींकडे लक्ष न देता केवळ माणुसकी हा धर्म त्या ठिकाणी लक्षात घेऊन ज्या ज्या लोकांकडून ज्या ज्या गोष्टींची डिमांड केली गेली, मग त्याच्यामध्ये ते गोसावी समाजाची पण आपल्या दफनभूमी आहे, तर मग प्रत्येक बांधवांकडून ज्या ज्या गोष्टींची जी डिमांड केली गेली ती आपण वेळोवेळी कुठलाही त्यांचा शब्द न टाळता पूर्ण करत गेलो. ठीक आहे. आता हा मुद्दा झाला स्मशानभूमी दफनभूमी. खरंच गरज होती की वारजेच्या स्मशानभूमीत खड्ड्यात उतरून त्याच्यामध्ये लाकडं ठेवणं आणि त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागत होत्या आणि त्यात बदल झाला. स्टँड आला आणि स्टँडवर व्यवस्थित सरण रचून आजचे जे अंत्यविधी होत आहेत ते खरंच चांगले होत आहेत असं म्हणायला हरकत नाही. पण तरी देखील एक गोष्ट राहतेच की आत्तापर्यंत वारजामध्ये विद्युतदाहिनी किंवा अशा गोष्टी व्हायला पाहिजे होत्या. बघूयात भविष्यात ताईंच्या माध्यमातून किंवा इतरही आपल्या भागातले लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या माध्यमातून या गोष्टीची गरज आहे. पण आता हा अंत्यविधीला आपण डायरेक्ट आलो, पण यामधला जो फेज असतो ताई आणि त्याच्यामध्ये खरं तर तुमच्या लोकप्रतिनिधींच्या कामाची खरी आम्हाला गरज पडते, ज्या सामान्य नागरिकाला गरज पडते. त्यात आपण विद्यार्थी दशेपासून जर आपण सुरुवात केली तर सध्या शिक्षणाचा जो काय बाजारीकरण झालं आहे त्याच्यामुळे नागरिकांना खूप मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतं. तर गरीब मुलांना विशेषतः काय आज उच्चभ्रू लोक ज्यांच्याकडे पैसे ते शिक्षण देऊ शकतात, पण गरिबांना मध्यमवर्गीयांना शिक्षण मिळण्यासाठी चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळण्यासाठी आपण काही पावलं उचललीत का किंवा ती उचलली असतील तर ती काय? तर शिक्षण हे मला असं वाटतं की आमचे वडील आम्हाला नेहमी म्हणजे आमच्या वडिलांचा तो ध्यासच म्हणायला लागेल की ते नेहमी म्हणायचे की बाबा मी जरी नाही शिकलो तरी माझ्या संपूर्ण मतदारसंघातली जी काय माझे मायबाप जनता आहे त्यांचे मुलं हे शिक्षणापासून वंचित राहता कामा नये. आणि त्याच्यासाठी त्यांनी सगळ्या गोष्टींसाठी सुरुवात देखील केली होती की कुठे शाळा बांधता येईल, कुठे काय गोष्टी करता येईल. तर त्याच कुठेतरी गोष्टीला पुढे नेण्यासाठी मी त्या ठिकाणी आपल्या वारजे परिसरामध्ये स्वर्गीय सोनेरी आमदार रमेशभाऊ वांजळे ई लर्निंग स्कूल त्या ठिकाणी आणली. आणि मला या गोष्टीचं सांगायला खूप आनंद या गोष्टीसाठी होतो की आपण वारजेत जे काय केलं ते सगळ्यात पहिले आपण केलेलं आहे. ई लर्निंग स्कूल आली ती आपण पहिले आणली, किंवा पाण्याची टाकी झाली पुणे शहरातली ती आपली त्या ठिकाणी झाली. तर त्याच्यामध्ये ई लर्निंग स्कूलचं काम आपण त्या ठिकाणी चालू केलं. 2-3 स्लॅबपर्यंत ती शाळा आलेली आहे. माझा हट्टा हा या गोष्टीसाठी आहे की आपण SSC तर तिथे इमिजिएटरित्या चालू करू शकतो, पण मला तिथे माझ्या CBSE पद्धतीचं चांगल्या प्रकारचं शिक्षण घेण्याचा अधिकार हा जसा सर्वसामान्य जनतेतल्या लोकांना आहे तसा संपूर्ण भागातील माझ्या मायबाप जनतेच्या लोकांना देखील आहे, लोकांच्या मुलांना देखील आहे. त्याच्यामुळं माझ्या प्रभागातला कुठलाही मुलगा हा शिक्षणापासून त्या ठिकाणी वंचित राहता कामा नये. त्याला CBSE पद्धतीचं फ्री ऑफ कॉस्टचं शिक्षण हे कशा प्रकारे त्या ठिकाणी देता येईल ह्याचा माझा प्रामाणिकपणे प्रयत्न चालू आहे. त्याच्यासाठी मी पाठपुरावा करत आहे. त्याच्यामुळं ती शाळा आपली 3 स्लॅबपर्यंत आज रोजी पूर्ण झालेली आहे. येत्या भविष्यामध्ये मी 100% माझ्या संपूर्ण भागातील लोकांना CBSE पद्धतीचं फ्री ऑफ कॉस्ट शिक्षण कसं देता येईल
ह्याच्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर आपण त्या ठिकाणी आपल्या मुलांसाठी जसं माझ्या वाढदिवसाला जे काय मला लहान मुलांसाठी करता येईल त्याच्यामध्ये किट वाटप असेल किंवा दप्तर वाटप असेल, ह्या ज्या काही गोष्टी असतात त्या आपण त्या ठिकाणी करत असतो. ती जी आपण शाळा आज रोजी नवीन केलेली आहे त्या शाळेचं उद्घाटन हे आपण त्या ठिकाणी आपल्या शिक्षकांच्या भूमिपूजन हे आपण त्या ठिकाणी शिक्षकांच्याच हस्ते घेतलेलं होतं. आयरे गावातली जी शाळेचं जे काही डिमांड्स होत्या, हॉल करायचा असेल, त्यांचे जे काही डिमांड्स होत्या शाळेच्या विषयी, ती पण थोडी अर्धवट स्वरूपात होती, तर ती पूर्णत्वास त्या ठिकाणी मी आणली आणि आपली शाळा ही आदर्श शाळेमध्ये पुणे महानगरपालिकेच्या शाळेमध्ये आहे. शिक्षणाबरोबरच वाचनालय देखील असावं किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी छोटासा विरंगुळा, त्यांच्यासाठी त्यांच्या गप्पा गोष्टींसाठी छोटासा कट्टा त्या ठिकाणी असावा, याच्याकरिता देखील आपण वाचनालय त्याला नाव देऊन आपण कट्टे तयार केले. तर मग आपल्या आयरेगावपाशी केला, आपल्या वेताळबुवा चौकामध्ये त्या ठिकाणी गेला, आपल्या खानबस्ती परिसरामध्ये देखील गेला, तर त्याचा लाभ देखील नागरिकांकडून त्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे घेतला जातो. म्हणजे विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत ताई तुम्ही सगळ्या सेवा पुरवल्या, घरातल्या गृहिणींसाठी पाण्याची उपलब्धी करून दिली, पण या पाण्याबरोबरच घरातला कचरा जो असतो तो बाहेर पडून शहरात सगळ्याच मोठा प्रश्न कोणता असेल तर कचऱ्याचा प्रॉब्लेम आपल्याकडे नेहमीच म्हटला होता. मग त्या कचऱ्याचं विल्हेवाट लावणे, वर्गीकरण करणे किंवा आपला परिसर स्वच्छ करणे हा एक तितकाच महत्त्वाचा विषय वाटतो आणि त्याच्यावर खरंच खूत मोठं काम होणं अपेक्षित आहे. मग त्यासाठी तुम्ही आतापर्यंत काय प्रयत्न केले किंवा त्याच्यावर काय वर्कआउट केलं आहे? आता पुणे महानगरपालिकेमार्फत स्वच्छ यंत्रणेमार्फत सगळं डिस्ट्रीब्युशन आपलं कलेक्ट करणं, डिस्ट्रीब्युशन करणं, सॅग्रिगेशन करणं, ही सगळी कामं त्या ठिकाणी स्वच्छच्या लोकांमार्फत त्या ठिकाणी केली जातात. तर आपण त्यांना ज्या ज्या काही गोष्टींची ज्या ज्या वेळेस जी काही आवश्यकता होती त्याच्यासाठी आपण त्यांना मदत करत होतो. अथवा आपण जी आपली आरोग्य कोठे असेल तिच्यात काही जर पेंटिंग्ज असेल किंवा काय आपल्या आरोग्य अधिकाऱ्यांकडून ज्या काही डिमांड झाल्या आपण त्या त्यांच्या पूर्ण करत होतो. आपल्या प्रभागामध्ये काही पॉईंट्स असे होते की त्या ठिकाणी रस्ता पडत होता, तर तो रस्ता कचरा पडत होता, तर तो कचरा नाही पडला पाहिजे त्याच्यासाठी आपण त्या ठिकाणी विविध उपाययोजना केल्या. त्याच्यामध्ये जर स्वतः आम्ही तिथे थांबून त्यांना फुल देत होतो जो कोण कचरा टाकत होते, फुल किंवा आपण फाईन पण केले त्याला. गांधीगिरी आंदोलन, गांधीगिरी आंदोलन काइंड ऑफ आपण ते थोडंसं केलं. अशा छोट्या मोठ्या उपाययोजना ज्या ज्या काही आपल्याला करता आल्या त्या ठिकाणी आपण केलं. किंवा काही एरियात स्वतः जाऊन जनजागृती करण्याचा त्या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न केला की बाबा तुमचा केर हा आपले स्वच्छचे कचरा वेचक आहे त्यांच्याचकडे द्या, दुसरीकडे कुठे इथे तिथे टाकू नका, अशासाठी त्या ठिकाणी आपण गोष्टी केलेल्या आहेत. म्हणजे कचऱ्याच्यासाठी सुद्धा ताईंनी काम केलेलं आहे. एकूणच आत्तापर्यंत काय जाणवलं तर हायलायटेड मुद्दे जे वाटले मला या मुलाखतीमधून ताईंबरोबर बोलताना की पुणे शहरातला सगळ्यात मोठा पहिला 24/7चा जलकुंभ ताईंच्या माध्यमातून पूर्ण झाला. त्याचं उद्घाटन अजितदादांच्या हस्ते झालं. त्याचबरोबर 1 किलोमीटर लांबीचा पदपथ जो आहे आणि सर्वाधिक वापरातला पदपथ म्हणून ज्याला गौरवलं जातं तो पदपथ गणपती माथा ते शिंदे पूल हा एक तयार झाला. तिसरा मुद्दा शिंदे पूल ते सह्याद्री शाळा हा जो कॅनल रस्ता आहे त्याचं डेव्हलपमेंट झालं. त्याचबरोबर उद्यानं आणि अनेक गोष्टींवर ताईंकडे खूप मोठी यादी आहे तसं पाहायला गेलं तर. आणि वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी देखील ताईंनी खूप चांगलं काम केल्याचं यातून दिसतंय. आणखीनही त्यांना काही कामं करायची असतील तर ताई आता निवडणुका आल्यात, पुढच्या काही दिवसात प्रत्यक्ष मतदान होईल, त्यानंतर तुम्ही जेव्हा महानगरपालिकेत जाल तर इथून पुढची कोणती महत्त्वाची कामं पुढच्या 5 वर्षात करण्याचं टार्गेट तुम्ही ठेवलं आहे? त्याच्यामध्ये आपला वडगाव टू वारजेचा जो ब्रिज आहे तो कसा स्पीडली होईल त्याच्यासाठी आपण पाठपुरावा करणार आहोत. आणि मेट्रोसाठी मी खूप पाठपुरावा त्या ठिकाणी केला होता की बाबा मेट्रोची जशी अलाइनमेंट कर्वेनगरपर्यंत आली तर तीच अलाइनमेंट आपल्या वारजेपर्यंत पण यावी आणि वारजेतून आपल्या खडकवासल्यामध्ये असेल. आणि ते आता झालेलं पण आहे, केंद्र शासनाकडून निधीला आपल्याला उपलब्धता पण आलेली आहे. तर जसं शिवणे टू खराडीचा रस्ता त्या ठिकाणी नदीपात्राचा तयार झालेला आहे, जशी नदीपात्रातून त्या ठिकाणी मेट्रो गेलेली आहे तशीच मेट्रो आपण त्या ठिकाणी कोंढवा धावड्यापर्यंत पण नेण्यात यावी ह्याच्यासाठी देखील त्यांचा आलेखच तयार करण्याचं काम हे त्या ठिकाणी चालू झालं. त्याच्यासाठी देखील आपण पाठपुरावा करतो. मेट्रोचं जाळं हे आपण आता पाहतोय, पुणे शहर हे
खूप जास्तीत जास्तरित्या विकसित होत चाललेला आहे आणि मेट्रोचा जाळा देखील तेवढाच झपाट्याने त्या ठिकाणी पसरत चाललेला आहे. तर मेट्रोसाठी देखील आपण आपल्या भागामध्ये कशी ती मेट्रो आणता येईल ह्याच्यासाठी की माझा प्रामाणिकपणे प्रयत्न केला जाणार आहे. ट्रॅफिकसाठी देखील आपण त्या ठिकाणी पाठपुरावा करत आहे आणि आपली जी शाळा असेल ती CBSEच पद्धतीने कशा पद्धतीने चालू होईल तर याच्यासाठी आपण त्या ठिकाणी वेळोवेळी पाठपुरावा करणार आहोत. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत की आपण पाठपुरावा करतोय आणि ते आपलं विजन देखील राहणार आहे. एकूणच वारजेच्या वाहतुकीचा जो सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो सोडवण्याचा प्रयत्न लवकरात लवकर करण्याचं ताईंनी सांगितलं आहे. वारजामध्ये मेट्रो विशेषतः कोंडव्या दावड्यापर्यंत या शिवणे मार्गाने पण मेट्रो नेण्याचा ताईंचा प्रयत्न असणार. त्याच्यावर कामकाज त्यांनी सुरू केलेलं आहे. आलेख बनवण्याचं काम चालू आहे आणि याच्यावर फोकस करणार. त्याचबरोबर शिक्षण जे महत्त्वाचा मुद्दा जे आता अर्धवट अवस्थेत आहे, शाळा 3 स्लॅबपर्यंत झालेली आहे, ती शाळा पूर्ण करायची आणि लर्निंग स्कूल प्रत्यक्षात लर्निंग स्टडी विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी ताई काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. शेवटचा प्रश्न ताई, नागरिकांना कशा प्रकारे आवाहन करा? या ठिकाणी मी नागरिकांना एकच बोलू इच्छिते की बाबा 2017 साली त्या ठिकाणी माझं कोणतीही राजकीय कारकीर्द नसताना तुम्ही केवळ बाबा आपल्या स्वर्गीय सोनेरी आमदार रमेशभाऊ वांजळे यांची मुलगी उभी आहे आणि भाऊंचं अर्धवट राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणे ती प्रयत्न करते. तर त्याच्यासाठी कुठेतरी आपण भाऊंना जशी साथ दिली तशीच आपण साथ आपल्या या मुलीला देखील देऊ. जसं तुम्ही तुमच्या स्वतःची मुलगी या नात्याने त्या ठिकाणी माझी कोणतीही राजकीय किंवा सामाजिक कारकीर्द नसताना देखील तुम्ही माझ्यावर त्या ठिकाणी विश्वास ठेवला आणि 2017 साली त्या ठिकाणी मला खूप चांगल्या मताने त्या ठिकाणी मला निवडून दिलं आणि ते निवडून दिल्यानंतर ना 6 महिने जे होते ते 6 महिने आपले शिकण्यात गेले. 6 महिने झाल्यानंतर 2 वर्ष हे आपले कोविडमध्ये गेले. माझ्या हातात तुम्ही सगळ्यांनी केवळ दिले ते 2.5 वर्ष दिले. त्या 2.5 वर्षामध्ये आत्ता जी पण आपण विकास कामं त्या ठिकाणी ऐकली ती विकास कामं ही केवळ 2.5 वर्षामध्ये त्या ठिकाणी आपण केलेली आहेत. तर मला तुम्हाला एकच सगळ्यांना सांगायचं आहे आणि मला खात्रीशीर असा विश्वास त्या ठिकाणी आहे की जशा मागच्या पंचवार्षिकला तुम्ही त्या ठिकाणी मला साथ दिली तर इथून पुढच्या काळात देखील जर अशाच पद्धतीने तुम्ही मला साथ दिली आणि तुम्ही देणार आहात ती भावना मनामध्ये ठेवून मी तुम्हाला सांगू इच्छिते की जसं 2.5 वर्षामध्ये जर एवढी विकास कामं आपण त्या ठिकाणी करू शकलो तर येत्या पुढच्या पंचवार्षिक हे देखील आपलंच आहे. त्याच्यामध्ये कितीतरी जास्त पटीने त्या ठिकाणी मी तुम्हाला चांगलं काम या ठिकाणी मी करू दाखवेल. आणि ती कशाच्या जोरावर करणार तर आपण आता नुकतंच भाजपमध्ये त्या ठिकाणी प्रवेश केला आहे. तर आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपल्या महाराष्ट्राचे सगळ्यांचे आपल्या पुण्याचे लाडके केंद्रीय मंत्री आदरणीय मुरली अण्णा मोहोळ, त्याच्यानंतर आपले चंद्रकांतदादा पाटील, माधुरीताई मिसाळ, आपल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव अण्णा तापकीर, आपले शहराध्यक्ष धीरजजी घाटे, गणेशजी बिडकर, श्रीनाथजी भीमाले, या सर्वांचं मी मनापासून असं आभार मानते की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून त्या ठिकाणी मला पक्षामध्ये प्रवेश दिला आणि तुम्ही ठेवलेला विश्वास हा मी त्या ठिकाणी इथून पुढच्या काळामध्ये नक्कीच सार्थ करून दाखवतो. आणि त्याच्यासाठी मी प्रचाराची यंत्रणा असेल किंवा ज्या पण काही गोष्टी प्रचाराची यंत्रणा म्हणा किंवा निवडून येण्यासाठी ज्या ज्या अत्यावश्यक गोष्टी आहेत अर्ज भरण्यापासून ते सगळ्या गोष्टींची मी खूप चांगल्या प्रकारे मी आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी तयारी केलेली आहे. आणि मला खात्रीशीररित्या माहिती आहे की आमचा जो काही BJP पक्षाचा पॅनल त्या ठिकाणी होणार आहे तो पॅनल एक मताने एक दिलाने त्या ठिकाणी काम करून या वारजे माळवाडी रामनगर न्यू आयरेव आपल्या वारजे पॉप्युलर नगर 32 मध्ये त्या ठिकाणी 4ही भाजपचे नगरसेवक हे त्या ठिकाणी प्रामाणिकपणे निवडून येतील असा मला दांडगा विश्वास आहे. आणि मला पुणे शहरामध्ये विक्रमी मताने त्या ठिकाणी निवडून येईल अशी मी तुम्हाला ग्वाही देते. म्हणजे एकूणच ताईंनी पूर्ण विश्वास व्यक्त केला की पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये प्रभाग क्रमांक 32चा भारतीय जनता पार्टीचा हा जो काही पॅनल होईल त्यातले 4ही उमेदवार विक्रमी मताधिक्याने निवडून येतील. त्यामुळे ताईंचा हा विश्वास, त्यांची तयारी पाहता त्या आता भविष्यात कशा प्रकारे आघाडी घेतात, त्यांना तुम्ही कशी साथ देता हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे. तुर्तास धन्यवाद. थँक्यू.